संध्याकाळी स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनाची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याचे शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। सर, या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सर, किती प्राथमिक तपासानुसार सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। 3 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। हा प्रकार सध्या तसा काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झाला नाही, पण सध्या तपास सुरू आहे। जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल। सर, ती दगडाने ठेचून हत्या असं? यस, तिथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतं। ताब्यात घेतलेले आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत की वय आहेत? नाही, ते सध्या माहिती थोडी नाही देता येईल। सध्या एकदा तपास त्यामध्ये काय निष्कर्ष निघतो त्यावर आम्ही माहिती देऊ तुम्हाला। सर, ती जी मुलगी दररोज असत पुण्याला, सध्या आमचा तपास सुरू आहे। तपास एकदा काही निष्कर्ष निघाला किंवा त्यामध्ये काही आम्हाला निष्कर्ष काढता आला त्याबद्दल माहिती देत आहे। शॉर्ट में हिंदी